मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता, चेन्नई भारतात अशी अनेक शहर आहेत जे लाखो लोकांचं नशीब घडवतात. त्यामुळे एक शहर अनेकांचं नशीब बदलू शकतं असं आपण नेहमी म्हणतो. पण एखाद्या शहराचं नशीब एक व्यक्ती बदलू शकतो का? तुम्ही म्हणाल एक व्यक्ती एखाद्या शहराचं नशीब कसं काय बदलू शकते? पण दक्षिणेतील राजकारण असो की तिथले सिनेमे, सगळं काही एकच व्यक्ती गाजवतो. दक्षिणेतील अशाच एका शहराचं नशीब आता एका व्यक्तीच्या हातात आहे. शहर काही साधं सुद्धा नाहीये, राजधानीचं शहर. आणि त्याचं नशीब घडवणारा व्यक्ती देखील कोणी साधा सुद्धा नाहीये, तर एका राज्याचा मुख्यमंत्री. वरचं वर्णन ऐकून आपण कोणत्या व्यक्तीबद्दल आणि कोणत्या शहराबद्दल बोलतोय हे आपल्याला कळालंच असेल. आपण बोलतोय आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीबद्दल आणि आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याबद्दल. पण नायडू यांच्यामुळे अमरावतीचं नशीब कसं बदललंय? अमरावती शहर आणि नायडू यांचं नक्की काय कनेक्शन आहे? आणि राजधानी असलेलं हे शहर घोष शहर का झालं होतं? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. या प्रकरणाची सुरुवात होते तेलंगणा राज्याच्या निर्मितीपासून. 2 जून 2014ला आंध्र प्रदेशातून वेगळं तेलंगणा राज्य निर्माण करण्यात आलं. तेलंगणाची निर्मिती झाली तेव्हा संयुक्त आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबादला तेलंगणा राज्याचा भाग झाली. आंध्र प्रदेश स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार पुढील 10 वर्षासाठी म्हणजे 2 जून 2024 पर्यंत हैदराबाद ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दोन्ही राज्यांची राजधानी असेल असं ठरवण्यात आलं होतं. पण 2 जून 2024 पासून आंध्र प्रदेश देशातील एकमेव राज्य आहे ज्याच्याकडे स्वतःची पूर्णपणे विकसित अशी राजधानी नाहीये. 1995 ते 2004 पर्यंत चंद्रबाबू नायडू संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः लक्ष घालून हैदराबादला जागतिक दर्जाचं शहर करण्यासाठी प्रयत्न केले होते. हैदराबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांची ऑफिस असतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मायक्रोसॉफ्ट, गुगल, डेलॉइट, इन्फोसिस यासारख्या कंपन्यांनी हैदराबादमध्ये ऑफिस उघडले. चंद्रबाबू नायडू यांनी हैदराबादला बंगळुरू, पुण्याच्या तोडीस असं शहर केलं. पण 2004 ते 2014 अशी 10 वर्ष ते सत्तेच्या बाहेर होते. तेव्हा तेलंगणा राष्ट्र समितीनं तेलंगणाच्या निर्मितीसाठी उग्र आंदोलन करून तेलंगणा राज्य मिळवलं. तेलंगणा राज्यासोबतच हैदराबाद हे राजधानीचं शहर देखील तेलंगणाला मिळालं. ज्या चंद्रबाबू नायडू यांनी हैदराबादला एक हायटेक सिटी केलं, तेच हैदराबाद शहर आता तेलंगणाची राजधानी झालं होतं. त्यामुळे आंध्र प्रदेशसाठी लवकरात लवकर राजधानी तयार करण्याचं आव्हान नायडू यांच्या पुढे होतं. तेव्हा त्यांनी निवड केली अमरावतीची. 2000 वर्षांपूर्वी सातवाहन काळात याच ठिकाणी अमरावती नावाचं शहर होतं. त्यावरूनच या शहराला देखील अमरावती नाव देण्यात आल्याचं सांगितलं जातं. अमरावती म्हणजे देवाचं निवासस्थान. असं मानलं जातं की महादेवानं तारकासुराचा वध करावा यासाठी देवांनी याच ठिकाणी प्रार्थना केली होती. त्यामुळे या ठिकाणाचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखूनच इथंच राजधानी तयार करण्याचा विचार चंद्रबाबू नायडू यांनी केला होता. आंध्रच्या गुंटूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर दक्षिणेला अमरावती शहर आहे. नवीन राजधानीची जागा आंध्र प्रदेशच्या बरोबर मध्यात आहे. इंग्रजीत आपण त्याला हार्ट ऑफ द स्टेट असं म्हणतो. आंध्र प्रदेशच्या पूर्वेकडील श्रीकाकुलम ते पश्चिम टोकाकडील चितूर या दोन्ही भागाच्या बरोबर मध्ये अमरावतीची जागा आहे. गुंटूर जिल्ह्यातील थुल्लूर, मंगलगिरी आणि ताडेपल्ली मंडळातील जवळपास 25 गावातील 24,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काची 35,000 एकर जमीन आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी स्वखुशीने दिली होती. एकमतानं झालेली ही जगातील सर्वात मोठी रिअल इस्टेट डील असावी. आपली जमीन राज्याच्या राजधानीच्या निर्मितीला कामाला येणार आहे या विचारानं सर्व शेतकऱ्यांनी स्वखुशीनं ही जमीन देऊ केली होती. या बदल्यात सरकारनं त्यांना राजधानी झाल्यानंतर त्याच ठिकाणी घरं, व्यापारी संकुल आणि नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. जेव्हा ही राजधानी पूर्ण होईल तेव्हा इथं 22 किलोमीटरचा कृष्णा नदीवर रिव्हरफ्रंट असणार आहे. 35 लाख पेक्षा जास्त नागरिक इथं राहू शकतील अशी व्यवस्था आहे. या प्रकल्पातून 15 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नोकऱ्या मिळणार होत्या. एकूणच ही राजधानी हॅपी, लिव्हेबल आणि सस्टेनेबल सिटी असणार होती. जागतिक बँकेनं सुद्धा राजधानीच्या निर्मितीसाठी कर्ज दिलं होतं. अमरावती शहरात 9 डेडिकेटेड छोटी शहरं तयार करण्यात येणार होती. यामध्ये स्पोर्ट्स सिटी, नॉलेज सिटी, फायनान्स सिटी, टुरिझम सिटी, हेल्थ सिटी, गव्हर्नमेंट सिटी अशा वेगवेगळ्या छोट्या टाउनशिप उभारण्यात येणार होत्या. या प्रकल्पाचा 2015 मधला खर्च जवळपास 50,000 कोटी रुपये होता. ऑक्टोबर 2015 मध्ये चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या नवी राजधानी म्हणजेच अमरावतीची पायाभरणी केली. या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी यमुना नदीचं पाणी आणि संसदेच्या इमारत परिसरातील माती या कार्यक्रमासाठी आणली होती. हे नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी भारत सरकारचं एक प्रकारे समर्थन होतं. चंद्रबाबू नायडू यांच्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांनी स्वतः लक्ष घालून वाढवलेलं हैदराबाद शहर राज्य निर्मितीत तेलंगणाच्या वाट्याला गेल्यानं त्यांच्यासाठी अमरावतीची निर्मिती हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. चंद्रबाबू नायडू यांनी स्वतः या सगळ्या प्रकल्पामध्ये लक्ष घातलं होतं.
2015 नंतर वेगानं राजधानीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. नवीन विधिमंडळ, राज्याचं सचिवालय, आमदार निवास, अधिकाऱ्यांसाठी क्वार्टर्स तयार करण्यात आले. सगळं काही सुरळीत सुरू होतं. 2 जून 2024 आधी आंध्रची नवीन राजधानी आकार घेईल असं वाटत होतं. सगळी कामं वेगानं सुरू होती. मग आला 23 मे 2019चा दिवस. 23 मे 2019ला आंध्र प्रदेशच्या विधानसभेचे निकाल लागले. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचा जबरदस्त पराभव झाला. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनं 175 पैकी 154 जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली. चंद्रबाबू नायडू यांचा दारुण पराभव झाला. खरं तर एखाद्या पक्षाचा पराभव आणि राज्याच्या राजधानीची निर्मिती याचा संबंध नसायला पाहिजे, पण दक्षिणेतील राजकारण हे बदल्याचं राजकारण असतं. एखाद्या नेत्याचा ड्रीम प्रोजेक्ट मी का पूर्ण करू अशी दक्षिणेतील नेत्यांची भावना असते. त्याही पुढे जाऊन आधीच्या नेत्यांचे अनेक प्रोजेक्ट किंवा योजना बंद पाडल्या जातात. तसंच काहीसं अमरावतीच्या बाबतीत देखील झालं. जगनमोहन रेड्डी सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिला कोणता निर्णय घेतला असेल तर तो म्हणजे राजधानीच्या संदर्भातला. जगनमोहन रेड्डी यांनी 3 राजधान्यांचा प्रस्ताव मांडला. कर्नूल इथं न्यायपालिका बसेल, अमरावती इथं विधिमंडळ बसेल आणि विशाखापट्टणमला कार्यकारी मंडळ असेल असा 3 राजधान्यांचा प्रस्ताव जगनमोहन रेड्डी यांनी मांडला. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असल्यामुळं त्यांना कोणताही मोठा विरोध झाला नाही. पण सरकारच्या या निर्णयाविरोधात अमरावतीचे शेतकरी मात्र हायकोर्टात गेले. मार्च 2022 मध्ये हायकोर्टानं शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत राजधानी अमरावतीमध्येच होईल असा निकाल दिला. पण त्या विरोधात आंध्र प्रदेश सरकारनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली. तो खटला अजूनही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत सर्वाधिक नुकसान झालं ते आंध्र प्रदेशाचं आणि राजधानी क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांचं. चंद्रबाबू सत्तेत होते तेव्हा अमरावतीच्या जमिनीला जवळपास 40,000 रुपये प्रति स्क्वेअर यार्ड भाव होता, जो वायएसआर काँग्रेसच्या काळात 10,000 रुपये प्रति स्क्वेअर यार्ड पर्यंत खाली आला. नायडू यांच्या काळात अमरावती भागात काही हॉटेल आणि इतर व्यवसाय देखील उभे राहत होते. ते सगळे बंद पडले. ज्या शहरात फक्त विकासाचा आवाज येत होता ते शहर आता भकास झालं. ठिकठिकाणी वाढलेले गवत, रिकामी पडलेली अपार्टमेंट्स, प्राण्यांचा वावर अशी अमरावतीची अवस्था झाली. मोठमोठ्या बिल्डिंगच्या खाली फक्त सुरक्षा रक्षक सोडून इतर कोणीही पाहायला मिळत नाही. एक प्रकारे आंध्र प्रदेशची राजधानी हे घोस्ट सिटी झालं. अमरावती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन देखील सुरू केलं. राजधानी अमरावतीचा भाग असलेल्या 25 गावातील शेतकऱ्यांनी सेव्ह अमरावती म्हणून अभियान चालू केलं. त्यांनी एक जॉईंट ॲक्शन समिती देखील तयार केली. जवळपास 1635 दिवसांपासून या समितीचं आंदोलन सुरू होतं. पण तरीही जगनमोहन सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही. पण 4 जून 2024ला आंध्र प्रदेश आणि अमरावतीचं भविष्य पुन्हा पलटलं. 4 जून 2024ला जेव्हा आंध्र प्रदेश विधानसभेचे निकाल लागले तेव्हा टीडीपी, जनसेना आणि भाजप युतीनं 175 पैकी 164 जागा जिंकल्या आणि आंध्र प्रदेशात एक हाती सत्ता स्थापन केली. चंद्रबाबू नायडू पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी आले आणि राजधानी अमरावतीचं स्वप्न देखील. चंद्रबाबू नायडू यांना बहुमत मिळाले हे स्पष्ट झाल्यानंतर लगेचच अमरावतीमध्ये कामाला सुरुवात झाल्याचं देखील पाहायला मिळालं. वाढलेलं गवत काढण्यात आलंय. जमीन साफ करायला सुरुवात झालीय. L&T, शार्पोजी पालनजी, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ज्यांना राजधानीच्या विकासाचं टेंडर मिळालंय त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. 12 जूनला चंद्रबाबू नायडू यांचा शपथविधी झाल्यानंतर या कंपन्यांना देखील त्यांचे पेंडिंग असलेले पेमेंट मिळतील आणि पुन्हा एकदा राजधानीच्या कामाला गती येईल अशी अपेक्षा आहे. L&T कंपनीच्या जवळपास 150 कोटी रुपयांच्या मशिनरी अमरावती भागात पडून आहेत. त्यामुळे ते आदेश आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करण्याच्या विचारात आहेत. काम सुरू झाल्यानंतर देशात एक नवीन राजधानीचं शहर उभं राहणार आहे. 2050 पर्यंत हे शहर पूर्णपणे विकसित करण्याचा सरकारचा विचार होता. पण गेल्या 5 वर्षात या संदर्भात कोणतंही काम झालं नसल्यामुळे आता नवीन डेडलाईन काय असेल आणि या संदर्भात नवीन कोणते निर्णय घेतले जातात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. बाकी तुमच्या या विषयाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.